प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि परमेश्वराच्या नावाची उपकार स्तुती करूया, कारण की देव चांगला आहे आणि त्यांनी परत एक वार आम्हाला संधी दिली. क्षमा करा, काही तांत्रिक अडचणीमुळे मागचे 2 आठवडे आम्ही व्हिडिओ टाकू शकलो नाही, परंतु देवाच्या कृपेने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि परमेश्वराने आम्हाला ही संधी दिली. आम्ही देवाचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब करता, शेअर करता आणि अनेक लोकांनी ह्याच्या बाबतीमध्ये फोन करून सांगितलं की त्यांना हा पुढचा स्टडी पाहिजे नाही. त्याच्यामुळं पुढच्या भागामध्ये जाण्याच्या अगोदर परत एक वार आम्ही चार्टची उजळणी करणार आहोत. प्रेज गॉड वन्स अगेन. हा जो चार्ट आहे हेवन अँड हेल, हेवन ह्या शब्दामध्ये ए चुकलेला आहे आणि त्याच्यामुळं हेवेनचं स्पेलिंग जर रॉंग आहे तर सॉरी. हा जो चार्ट आहे हा आहे फर्स्ट हेवन, हा आहे सेकंड आणि हा आहे थर्ड हेवन. आता ह्याच्या खाली ही जी आहे हा कबरेचा भाग आहे, पृथ्वीच्या आतला भाग आहे. ह्याच्यामध्ये आहे येशू ख्रिस्ताच्या वेळेचा पॅराडाईज, हा आहे नरक, हे आहे लेक ऑफ फायर म्हणजेच अग्नीचं सरोवर. इथं बॉटमलेस ऑफ पिट, इथं सैतानाला बांधून ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा तारत्रस 2 पीटर 2:4 प्रमाणे हा जो तारत्रस हा दूतांचा नरक आहे. म्हणजे दूतांचा नरक वेगळा आहे, मनुष्याचा नरक वेगळा आहे, स्वर्गलोक वेगळा आहे, बॉटमलेस ऑफ पिट जे पृथ्वीचा अधोभाग आहे तो वेगळा आहे आणि अग्नीचं सरोवर हे वेगळं. आणि अशा रीतीने हे चार्ट बघत असताना मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आपण आज स्वर्ग कुणी बनवला, स्वर्ग काय आहे, स्वर्गामध्ये काय काय आहे आणि अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. तुम्हाला थोडक्यामध्ये मागच्या वेळेस हे समजून सांगितलेलं आहे, म्हणून आपण डायरेक्ट या तिसऱ्या स्वर्गाच्या बाबतीमध्ये अभ्यास करूया. तिसऱ्या स्वर्गामध्ये पॅराडाईज आहे. हा जो पॅराडाईज होता इथं पृथ्वीच्या पोटात, प्रभू येशू ख्रिस्त ते क्रुसावर मरण पावल्यानंतर पृथ्वीच्या पोटात गेले आणि पृथ्वीच्या पोटामध्ये जात असताना त्यांनी क्रुसावरती त्या क्रूराला प्रॉमिस केलं होतं, त्या चोराला सांगितलं की तू आज बरोबर सुखलोकात असेल. म्हणजे सुखलोक हा पृथ्वीच्या पोटात होता आणि तो पृथ्वीच्या पोटातनं असं घेऊन येशू ख्रिस्तांनी तो स्वर्गामध्ये ठेवला आणि स्वर्गामध्ये आजचा सुखलोक आहे. ज्या वेळेस विश्वासाला मरतो त्यावेळेस तो आत्ताच्या पॅराडाईज मध्ये जातो, स्वर्गात जातो, म्हणजे तो सुखलोकामध्ये जातो. आणि परमेश्वराची उपकार स्तुती करूया की परमेश्वरांनी आम्हाला ह्या स्वर्ग लोकासाठी बनवलेले, ह्या पॅराडाईज मध्ये जाण्यासाठी बनवलेले. आम्ही क्रिएट करण्यात आलेलो आहोत की आम्ही पॅराडाईज मध्ये जावं. स्वर्ग हा परमेश्वरांनी त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी बनवलेला आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा हा विचार करूया, हा अभ्यास करूया की स्वर्ग बनवला होता. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं पहिलं वचन जे आहे, प्रारंभी परमेश्वराने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. परमेश्वराने पहिलं आकाश उत्पन्न केलं आणि नंतर पृथ्वी उत्पन्न केली. आणि हे जे काही आकाश आणि पृथ्वी जे आहे ह्याच्यामध्ये ह्या एका वचनापासून दुसऱ्या वचनापर्यंत कोट्यावधी वर्षाचा कालावधी गेलेला आहे. पुष्कळदा आम्हाला हा समजत नाही. आणि त्या काळामध्ये लुसिफरला स्वर्गातून पृथ्वीवर टाकण्यात आलेलं आहे. हे हेजकेलच्या पुस्तकामधला मागील सीन दाखवण्यात आलेला आहे. परमेश्वराचं पवित्र शास्त्र अनेकदा वाचताना आम्हाला समजत नाही, कारण ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर काय घडलेलं आहे हे नंतर दाखवलेलं आहे. काही देवाच्या संदेश त्यांना देवाने ते दर्शन दिलं, त्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्या गोष्टी आम्हाला समजलं. म्हणून पहिल्यांदा आम्हाला हे समजलं की परमेश्वरांनी आकाश तयार केलेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन काय सांगतं, याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही त्याने सिद्ध केले. आकाश आणि पृथ्वी ही त्यांनी सिद्ध केली. प्रेज गॉड. हे आकाश हा दुसरा स्वर्ग, इथला अंतराळ आणि हा स्वर्ग, हे सर्व काही त्यांनी सिद्ध केलं. आम्ही सिद्ध कुठली पण गोष्ट कशासाठी करतो? आम्ही सिद्ध होतो कुठल्या तरी कार्यासाठी. आणि परमेश्वराने ते तयार केलं आणि परमेश्वर सर्व तयार करून सिद्ध झाला. आणि म्हणून स्तोत्र संहिता 19 त्याचा अध्याय त्याचं पहिलं वचन सांगतं, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. स्तोत्र संहिता 8:3 मध्ये सांगितलं, आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर
मानवतो काय की तू त्याची आठवण ठेवावी. आणि म्हणून आम्हाला हे पहिल्यांदा समजून घेतलं आम्ही की परमेश्वरानेच हे सर्व काही तयार केलेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो की स्वर्ग माझं सिंहासन आहे आणि पृथ्वी माझं पादासन आहे. आणि तो पृथ्वीवर पाय टेकतो आणि स्वर्गामध्ये बसतो आणि तो स्वर्गामधनं आमच्या संगती बोलतो आणि तो येतो म्हणजेच आमच्या जीवनामध्ये स्वर्ग येतो. आणि म्हणून प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे तुझ्या इच्छेप्रमाणे हो आणि तुझं राज्य लवकर. त्याचं राज्य येणं म्हणजे काय तर तो स्वर्ग येणं. त्याचं राज्य येणं म्हणजे काय तर त्याचं सानिध्य येणं. आणि म्हणून त्याचं राज्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला परमेश्वराच्या बाबतीमध्ये आपुलकी आदर आणि आपलेपणा वाटतो आणि आम्ही नेहमी परमेश्वराचा शोध करतो. आम्हाला जी गोष्ट जास्तीत जास्त आवडती तिच्या बाबतीमध्ये आम्ही जास्तीत जास्त विचार करतो. हालेलुया, प्रेज गॉड. आणि म्हणून आपण पुढच्या वचनाकडे जाणार आहोत. तर म्हणून आम्हाला हे समजलं की हा जो तिसरा स्वर्ग आहे ह्याच्यामध्ये परमेश्वर राहतो, ह्याच्यामध्ये 24 वडील आहेत आणि प्राणी आहे. ह्याच्यामध्ये पॅराडाईज मध्ये जे पूर्वीचे आणि आताचे जे सर्व विश्वासणारे जातात ते राहतात. आणि इथं आहे ही नवीन यरुशलेम. नवीन यरुशलेम जी आहे ही नवीन यरुशलेम इथं आहे. आणि नवीन यरुशलेम ही स्वर्गात पृथ्वीवर येताना पाहण्यात आलेली अब्रामाने बघितलेली होती. आणि म्हणून ती स्वर्गात ती खाली येताना पाहिलेले की म्हणून हा जो स्वर्ग आहे ह्याच्यामध्ये हे 24 वडील आहेत. 24 वडिलांच्या समोर जे प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये आज आपण थोडस विचार करूया. एचकेलचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय जो आहे त्या एचकेलचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्या पहिल्या अध्यायाच्या बाबतीमध्ये आपण थोडासा विचार करणार आहोत. एचकेलचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्या पहिल्या अध्यायामध्ये मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकात राहत होतो तेव्हा 30व्या वर्षाच्या 4थ्या मासी 25 असे झाले की आकाश दुभाकून मला दिव्य दृष्टांत दिसले. ते यहोवाकीन राजाच्या बंदिवासाचे 5वे वर्ष होते. त्या महिन्याच्या 5व्या दिवशी खासद्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बुजियाचा पुत्र एचकेल याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले. आणि हे स्वर्गाचं दर्शन जे होत आहे त्या स्वर्गाच्या दर्शनामध्ये त्याला काय दिसलं त्या 5व्या वर्षामध्ये सांगितलंय. त्याच्या मध्यभागी 4 प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले. दिसण्यास ते मनुष्यकृती होते. त्या प्रत्येकास 4 मुखे होती व प्रत्येकास 4 पंख होते. 4 मुख आणि 4 पंख. आता हे 4 मुख काय होते हे कुठले मुख होते तर 10व्या वचनामध्ये सांगितलेले तो प्राणी कसा आहे त्याचं वर्णन तुम्ही नंतर वाचा. पण 10व्या वचनामध्ये 4 मुखांच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. त्या 4घांच्या मुखापैकी एक मनुष्याचे होते. त्या 4घांच्या उजव्या बाजूस एक मुख सिंहाचे होते. त्या 4घांच्या डाव्या बाजूस एक मुख बैलाचे होते आणि त्या 4घांचे एक मुख गरुडाचेही होते. प्रेज गॉड. आता हे 4 मुख मनुष्य, बैल, सिंह आणि गरुड आणि हे जे प्राणी होते हे सिंहासनाच्या खाली होते. सिंहासनाच्या खाली परमेश्वर जिथं बसतो त्याच्या पायाच्या जवळ हे 4 प्राणी होते. 4 प्राण्यांच्या आकृत्या जगामधल्या 4 सत्ता दाखवतात. मनुष्य प्राणी पृथ्वीवरची सत्ता दाखवतो. बैल जो आहे तो पाळीव प्राण्यांची सत्ता दाखवतो. गरुड आहे तो पक्ष्यांची सत्ता दाखवतो आणि सिंह जो आहे तो हिंस्र पशूंचा राजा आहे त्याचा तो राजा आहे ते दाखवतो. आणि अशा 4 सत्ता परमेश्वराच्या पायाखाली आहे. म्हणून ते 4 जण आपापल्या परीने ते मुंडके किंवा ते चेहरे त्यांचं नेतृत्व करतात. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराची उपकार स्तुती करूया की पुष्कळदा हे प्राणी वाचताना आम्हाला अनेकदा समजत नाही की हा प्राणी असा का. तर म्हणून आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की हा प्राणी कारण ज्या देशामध्ये तुम्ही जाणार आहात ज्या देशासाठी तुम्ही निवडलेले आहात ज्या देशाची तुम्ही तयारी करत आहात तो स्वर्गीय देश आहे. आणि तिथे जर जायचं असेल तर तिथली माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा चार्ट मी तुमच्या समोर आणलेला आहे की तुम्ही हा पहा आणि शिका आणि त्याच्यामधनं समजून घ्या की ज्या मेल्यानंतर मृत अवस्थेनंतर तुम्ही जिथं जाणार आहात तिथं तुम्ही जिवंत असतात, सार्वकालिकतेसाठी असतात. मनुष्य एकदा तयार झाल्यावर त्याला कोणीही कॅन्सल करू शकत नाही. एक तर तो सार्वकालिक नरकात जातो किंवा सार्वकालिक स्वर्गात
किंवा पॅराडाईज मध्ये जातो. आणि म्हणून त्याला कॅन्सल कोणीच करू शकत नाही. तो सर्व कालासाठी निवडण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रेज गॉड, तुम्ही आणि मी आपण सर्व कालासाठी निवडलेलो आहे. आणि म्हणून त्या देशामध्ये जर जायचं तर त्याच्यामधली पहिली स्टेप जर काय असेल तर पश्चाताप, दुसरी स्टेप जर काय असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार, तिसरी स्टेप जर असेल काय तर आमचं साल्वेशन. आम्ही जेव्हा पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असं मुखाने कबूल करतो आणि आमचं जीवन आम्ही त्याला देतो, तेव्हा आमचं तारण होतं. आणि ज्यावेळेस तुमचं तारण होतं त्यावेळेस तुम्ही या स्वर्गाचे लायक असे ठरता. प्रेज गॉड, हालेलुया. आणि म्हणून देव तुमच्यावरती प्रीती करतो आणि ती प्रीती स्वर्गात आहे, कारण देव हा प्रीती आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून परमेश्वराने स्वर्ग का तयार केला तर त्याच्यामध्ये वस्ती व्हावी. यशायाचं पुस्तक त्याचा 45वा अध्याय आणि त्याचा 18 वचन सांगतं, आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडवणारा व करता तोच, त्याने स्थापना केली, त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तीचवर लोक वस्ती म्हणून घडविली. हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे, अन्य काय. परमेश्वराने स्वर्ग पृथ्वी तयार करण्याचे कारण त्यावर वस्ती व्हावी, त्याची वस्ती वाढावी व त्यांनी पृथ्वीवर राहून स्वर्गातील देवाचं गौरव करावे. यासाठी ह्या पृथ्वीवरती तुम्हाला राहावं लागतं आणि स्वर्गामधल्या देवाचं गौरव करावं. तुम्हाला तयार करण्यात आलेलं आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. स्वर्गामध्ये वस्ती आहे हे पहिले राजे 22वा अध्याय त्याचा 19व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. मिखाया म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभ्या आहे असे माझ्या दृष्टीस पडले. प्रेज गॉड. त्याच्या दृष्टीस काय पडलं तर सर्व सेना पडली. म्हणजे स्वर्गामध्ये सेना आहे, स्वर्गामध्ये बाऊल्स आहे, स्वर्गामध्ये घोडे आहे, स्वर्गामध्ये अनेक गोष्टी, सोन्याचे रस्ते, मोत्याचे दरवाजे. सोन्यामध्ये का, स्वर्गामध्ये काय नाही. खूप मोठा हा विषय आहे, परंतु त्याला थोडक्यात तुमच्या लक्षात येण्यासाठी मी या गोष्टी सांगत आहे. यहोशाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय त्याचे 13 ते 15 वचनामध्ये सांगितलंय. यहोशवाने यरीहो जवळ असताना समोर पाहिले तर कोणी एक पुरुष आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ त्याला विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्याच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही, मी इथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामीच्या आपल्या दासाला काय आज्ञा? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशवाने तसेच केले. म्हणजे आकाशामध्ये देवाची सेना आहे. सेना केव्हा असते? जेव्हा त्याला विरोधक कोणतरी असतात. आणि सेना केव्हा मनुष्य देव ठेवतो? ज्यावेळेस त्याची अपोजिट पार्टी ही त्याला विरोध करणार असतील त्यावेळेस त्याला सेनेची गरज असते. प्रेज गॉड. आणि म्हणून दुसरे राजे त्याचा 21वा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये सांगितलंय, त्याचा बाप हिजकिया याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली. इस्रायलाचा राजा आहाब याच्याप्रमाणे बाल मूर्ती पुढे साठी वेदी बांधून त्याने एक आशेरा मूर्ती केली. त्याचप्रमाणे तो नक्षत्रगणांची पूजा करीत असे. नक्षत्रगण म्हणजे नक्षत्र कोणीतरी आहे जे नक्षत्र इथं उभं राहिले. सैतानाचे हे आणि या इथले नक्षत्र, आम्हाला ऋतुमान वगैरे आणि आमच्या समोर असलेले नक्षत्र, हे जे नक्षत्र आहे ते नक्षत्र आहे. ही सेना जी आहे ही त्या नक्षत्रगणांना हँडल करून आम्हाला पृथ्वीवर मिसगाईड करते. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की ही जी सत्ता जी आहे ही दुसऱ्या स्वर्गामधली, ही पण आम्हाला समजून घेतली पाहिजे. आम्हाला आता ह्या समोर समजलं, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, 12 वडील जे आहेत ते 12 इस्रायलांचे वंश त्यांना लीड करतात आणि 12 जे दुसरे आहेत ते शिष्य, ज्या 12 शिष्यांनी या पृथ्वीवरती येशूच्या नावाचा प्रसार केला त्यांना लीड करतात. आणि म्हणून इफिसकरास पत्र त्याचा 6वा अध्याय त्याच्या 12 वर्षामध्ये सांगितलेलं आहे, तुमचं युद्ध रक्त आणि मांस याच्या बरोबर नाही तर आकाशातील दुरात्मा समूह. आणि हा जो दुरात्मा समूह आहे हा तुमच्यावरती सारखा अटॅक करत असतो की तुम्ही या स्वर्गापर्यंत पोहोचू नये.
तुम्हाला तयार करण्यात आलेलं आहे याच्यासाठी. तुम्ही इथूनच खाली आलेला आहात आणि इथून तुम्हाला परत जायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून आम्हाला ह्या देशाविषयीची, ह्या स्वर्गीय देशाची माहिती असणं फार गरजेचं आहे. आम्हाला जे समजत नाही ते हे की आम्हाला ज्या देशामध्ये जायची त्याची अनेक गोष्टींची माहिती नसते. प्रेज गॉड. दुसरे राजे त्याचा 21वा अध्याय त्याचं 5 वचन सांगतं, परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगात त्याने नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या. राज्य हे स्वर्गात देवाचं राज्य. इफिस 5:9 मध्ये सांगितलंय, आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, यासाठी की जो युगादी कालचा संकल्प त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे कळावे. प्रियांनो, यू आर VIP पर्सन. कारण ह्या इथले जे सैतान आहेत, ह्या सैतानांना ते ज्या लोकांच्या वरती कंट्रोल करतात त्यांना हे समजण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीची स्थापना केली. प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की मंडळीची स्थापना जी करण्यात आलेली आहे की ती अशासाठी की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम, समस्या, संकटामध्ये वरून येणाऱ्या शक्तीचा, परमेश्वराच्या ताकदीचा तुम्हाला उपयोग ह्या पृथ्वीवर करता येऊन ह्या ज्या अंधकाराच्या शक्त्या, हे जे नक्षत्र ग्रह आहे त्यांच्या विरुद्ध तुम्ही उभं राहू शकता. प्रेज गॉड. आणि ते तुम्ही लोक आहात, तुम्ही निवडलेले आहात, तुम्हाला तयार करण्यात आलेलं आहे की तुम्ही मंडळीमध्ये आहात. आणि ती मंडळी जी आहे इथं सांगितलेलं आहे, मंडळीच्या द्वारे ते काय, स्वर्गातील अधिपती व अधिकारी, ह्या स्वर्गामधले अधिपती अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे. आणि म्हणून मंडळी प्रार्थना करते लोकांनी सैतानाच्या हातात सुटावं. म्हणजेच काय करते तर हे अधिकारी अधिपतींना हे जाणून दाखवून देते की तुम्ही ह्या पृथ्वीवर राहून स्वर्गातील मदत घेऊन ह्यांना तुम्ही गप्प करू शकता आणि तो अधिकार तुमच्या मुखामध्ये आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधा आणि पृथ्वीवर तुम्ही जे काही सोडता ते स्वर्गात संपलं जाईल. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही फार महत्वाचे आहात, मंडळी फार महत्वाची आहे. आणि म्हणून लुका शुभवर्तमान त्याच्या 13व्या अध्यायामध्ये एक छोटासा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 13व्या अध्यायामध्ये लुकाचं शुभवर्तमान त्याचा 13वा मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय. आणि मत्तय 13 मध्ये त्याने 31व्या वचनामध्ये सांगितलं, त्याने त्याच्या पुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने एक छोटासा मोहरीचा दाना 120 लोकांमध्ये पेरला. आणि तो जो दाना होता 120 लोकांमध्ये जो तो पेरला गेला, त्या दाण्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये सांगितलेलं की बी हे राज्याचं वचन, ते राज्याचं वचन जे ते तुमच्यामध्ये पेरण्यात आलेलं आहे. आणि हे जर राज्य जर खाली जर पृथ्वीवरती जर पाहिजे तर तुम्हाला त्या मंडळीमध्ये जी मंडळी येशू ख्रिस्तावरती विश्वास करते, प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे, ह्या विश्वासामध्ये चालते, तिथले लोक चालतात, त्या मंडळीला तो छोटासा विश्वास मोहरीच्या दाण्यासारखा 2000 वर्षापूर्वी पेरण्यात आला. आणि तो पेरल्यानंतर त्याचं मोठं झाड झालं आणि त्याच्यामध्ये पाखरं येऊन बसायला. आणि हा दाखलाच आम्हाला समजून घेतला पाहिजे की हा दाखला स्वर्गासंगतीनं आमच्या जीवनासंगती लागतोय. काय आहे तर त्या मोहरीच्या दाण्याचं मोठं झाड झालं, पण पाखरांनी त्याच्यावरती घरटे बांधले.
आणि मत्ती शुभवर्तमानमध्ये सांगितलं पाखरं हे सैतान आहे. पाखरं काय करतात तर त्या झाडावरती आपली घरटी बांधतात. ज्या झाडाच्या फांद्याचे तुकडे पानं जे काही खाली पडलेलं निर्जीव असतं त्या सजीव झाडामध्ये ते लावतात आणि त्याच्यावरती आपली अंडी उगवतात. आजची जागतिक मंडळीची परिस्थिती अशी झालेली आहे की त्याच्यावरती इतके घरटे झालेले आहेत की झाड दिसायला तयार नाही. अनेक सैतानी लोकांनी ह्याच्यामध्ये शिरून त्यांच्या वचनाचे वेगवेगळे अर्थ काढून वेगवेगळ्या गोष्टी तयार करून त्या झाडाला एवढं वेटनी भरलेलं आहे की त्याच्या फांद्या वाहून गेलेल्या आहेत. आणि म्हणून तो मोहरीच्या दाण्याचा विश्वास तुमच्यामध्ये, ते राज्य तुमच्यामध्ये, आणि ते तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या स्वर्गाच्या बाबतीमध्ये लोकांसंगती बोलावं लागेल. अनेक लोकांना हे पण माहिती नाही की मेल्यानंतर ते जातात कुठं, त्यांचा आत्मा जातो कुठं. आणि म्हणून प्रियांनो आपण पुढच्या वर्षाकडे बोलूया. स्तोत्रसंहिता अनुवादाचं पुस्तक त्याचा 29वा अध्याय 29वा वचन. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजाच्या निरंतरच्या आहेत. याचा हेतू हा की या नियमशास्त्राची सर्व वचने आपण कळावे. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहे, पण प्रगट केलेल्या गोष्टी आमच्या आणि आमच्या वंशजाच्या आहेत. आम्हाला प्रगट काय झालं तर आम्हाला प्रगट हा स्वर्ग झाला, देवपुत्र झाला. आम्हाला प्रगट काय झालं की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर आम्हाला इथे ऍडमिशन मिळालं. आम्हाला काय प्रगट झालं तर आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी ह्या स्वर्गामधलं प्रगटीकरण हे की देवपुत्र त्याने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, हे आम्हाला प्रगट झालं. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, आणि ह्याच्यासाठी हा स्वर्ग तयार करण्यात आला. आणि त्या स्वर्गामधून तुमच्या आणि माझ्यासाठी प्रवेश करता आला. हा तो स्वर्ग. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही घरी गेल्यानंतर 2 कोरिंथ 12:1-4 हे वचन वाचून बघा. वेळ नाहीये, वेळावर. आणि न्यू जेरुसलेमच्या बाबतीमध्ये प्रगटीकरण 21वा अध्याय त्याचं 2रं वचन आणि प्रगटीकरण 4:1-11 हे तिन्ही गोष्टी या स्वर्गातल्या हे वचन सांगतात. प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला कलसे पत्र त्याचा एक पहिला अध्याय त्याचे 15 ते 18 वर्षांमध्ये सांगितलेलं आहे. तो अदृश्य देवाचा प्रतिरूप, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले सर्व अदृश्य व दृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. हे सगळं काही जे आहे ते येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झालेले. ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व अस्तित्वात आहे. तो अल्फा आहे आणि तोच ओमेगा आहे. त्याच्यामध्ये हे सगळं काय आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला हे समजलं पाहिजे की त्या मोहरीचा जो दाना पेरण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मी सहभागी आहे का, त्या विश्वासामध्ये मी सहभागी आहे का. आणि म्हणूनच पेत्राने ज्यावेळेस कबूल केली की तू देवाचा पुत्र आहे, तेव्हा तो म्हटला की तुला वर्ण हे प्रगट करण्यात आलेलं आहे. प्रेज गॉड. आणि त्याने सांगितलं की तू हे जे काही बोलला, तू देवाचा पुत्र, ह्याच्यावरती पेत्रा खडका, तू लक्षात ठेव, तू हे जे काही बोलला त्याच्यावरती मी माझी मंडळी स्थापली. आणि म्हणून आम्हाला तयार करण्यात आलेलं आहे, आम्हाला बनवण्यात आलेलं आहे. तिथं जाण्यासाठी, तिथं जाण्याच्या पायऱ्या आम्ही पार केलेल्या आहेत. आम्ही त्या पायऱ्यांमधनं चाललेलो आहोत. आणि म्हणून पुढचं पहिला पेत्र त्याचं 3रा अध्याय त्याचं 22वा वचन बघा. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे, आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सर्व सत्ताधीश आहे. स्वर्गातून विश्वाला परमेश्वर चालवतो व त्याचे नियम लावतो. योबाचं पुस्तक 38वा अध्याय 33वा वचन सांगतं, आकाश मंडळाचे नियम तुला माहिती आहे का? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय? आकाश मंडळाचे नियम स्वर्गातनं चालवले जातात. इर्मयाचं पुस्तक त्याचा 31वा अध्याय त्याचं 35वा वचन सांगतं, जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्र यांचे नियम लावून देतो, या सर्वांना परमेश्वर नियम लावतो. जो समुद्रास खवळतो म्हणजे त्याच्या लाटा गरजतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे तो असे म्हणतो. स्वर्ग हा बनवण्यात आलेला आहे. तो एक उत्तम देश आहे.
सर्वात उच्च असा घर आहे, त्याच्यात सुखलोक आहे, परमेश्वराचे राहण्याचे ते ठिकाण आहे, तो स्वर्गीय नगर आहे, त्याचा पत्ता कोठे आहे, तो वरच्या बाजूस आहे आणि तो आता उच्च पातळीवर आहे, त्याचा आकार वर्तुळाकार आहे. हे सर्व इतका मोठा अभ्यास एक्सप्लेन करायला आमच्याकडे टाइम फार कमी असतो. आणि म्हणून थोडक्यात आमच्या जीवनाच्या बाबतीमधला हेतू आम्हाला तयार करण्यात आलोय. आम्ही कुठून आलेलो आहे? आम्ही स्वर्गात आलेलो आहे. आम्ही कशासाठी तयार केलेलो आहे? त्या स्वर्गासाठी तयार करण्यात आलेलो आहे. आम्ही कशासाठी तयार केलेलो आहे? त्या मंडळीमध्ये आपलं स्थान ठेवण्यासाठी. आम्ही कशासाठी तयार केलेलं आहे? तर पृथ्वीवर राहून परमेश्वराचा गौरव करावं. हालेलुया. आणि परमेश्वराची उपकार स्तुती करूया की ते काम तुम्ही करत आहात, मी करत आहे, आणि आपण सगळेजण मिळून करतो. म्हणून हे जे काही काम करतो आम्ही, ते सर्व काम घेऊन आम्ही स्वर्गामध्ये घर बांधत आहोत. परमेश्वर आमच्यासाठी गेलेला आहे आणि तो आमच्यासाठी तिथे जागा तयार करतो, तो आमचं घर बांधतो. त्याचं मटेरियल तुम्ही पृथ्वीवर पाठवता. आम्ही जेव्हा हे मेसेजेस देतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो, त्याला उंचावतो, पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, त्याला गौरव देतो, तेव्हा एकच गोष्ट होती, आणि ती गोष्ट म्हणजे ही की आमच्या घराचं जे सामान आहे ते आम्ही प्रभू माझ्यासाठी हे डिझाईन करू. हे परमेश्वरा, मी माझं सामान पाठवत आहे, तुम्हाला स्वर्गातलं घर या पृथ्वीवर राहून बांधायचंय. एखाद्या वेळेस तुम्ही जगामध्ये घर बांधू शकणार नाही, फ्लॅट घेऊ शकणार नाही, परंतु प्रियांनो घाबरू नका, कारण सार्वकालिकतेचं घर बांधायचं तुमच्या हातात आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून परमेश्वराची उपकार स्तुती करूया. देवाच्या नावाला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो. थँक्यू व्हेरी मच. पुढील जो अभ्यास आहे हा नरकाचा आणि ह्या पृथ्वीचा, हा आपण पुढच्या भागामध्ये बांधणार. आणि म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो. देव चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा आणि प्रार्थनेत आमची आठवण ठेवा. आमच्यासाठी प्रार्थना करा, देशासाठी प्रार्थना करा, कोरोना व्हायरस निघून जाण्यासाठी प्रार्थना करा, आपल्या शेजारी पाजारच्या लोकांसाठी प्रार्थना करा, कारण की हा संजीवनाचा वेळ आहे. प्रत्येक ठिकाणी पडगम वाजत आहे, देवाच्या नावाचं गौरव चाललेलं आहे. आणि अशा वेळेस पवित्र आत्मा उचलून येईल, पहिली मंडळी उचलून जाईल. त्याच्या अगोदर जे येणारे मोठं संजीवन आहे ते वाटेवर आहे. प्रियांनो, तुम्ही त्या संजीवनाचा भाग आहात. आणि म्हणून मी परमेश्वराची उपकार स्तुती करतो. परिस्थिती काही असू द्या, पण तुम्ही स्वर्गाचे सेविंग. हा, देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. परत एकदा थँक्यू तुमच्या सबस्क्राईब बद्दल, तुमच्या लाईक बद्दल आणि तुमच्या शेअरिंग बद्दल मी तुमचे आभार मानतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येशूच्या नावाने आमेन.